नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला मिसळ पाव ची रेसिपी दाखवत आहे। त्यासाठी सर्वात अगोदर आपण खोबऱ्याचं वाटण तयार करून घेऊया। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं आणि 2 मीडियम साईज कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि 1 नारळ किसून घेतलेला आहे। आता हे खोबरं आपण भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई गरम झालेली आहे तर त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालत आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये लसूण आणि आलं घालून सर्वात प्रथम हे मी तेलामध्ये भाजून घेत आहे। आलं आणि लसूण तेलावर छानपैकी भाजलेला आहे तर आता यामध्ये उभा चिरलेला कांदा आहे तोही तेलामध्ये भाजून घेत आहे। कांदा छानपैकी सोनेरी रंगावर आलेला आहे तर आता यामध्ये किसलेलं खोबरं आहे ते घालते आणि तेही या कांद्याबरोबर परतून घेत आहे। खोबरं छानपैकी भाजलेलं आहे तर गॅस बंद करून आता हे खोबरं थंड करण्यासाठी ठेवून देत आहे। थंड झालेलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आणि या खोबऱ्यामध्ये थोडं पाणी घालून हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे। खोबऱ्याचं वाटण असं बारीक वाटून घेतलेलं आहे। खोबऱ्याचं तयार केलेलं वाटण आता एका साईडला ठेवून देते। आता आपण मटकीची उसळ बनवायला सुरुवात करूया। मटकीची उसळ बनवण्यासाठी काल 200 ग्राम मटकी निवडून स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलेली होती। सकाळी ही मटकी स्वच्छ धुवून घेऊन यामध्ये 1 लिटर पाणी घालत आहे। या मटकीमध्ये चवीपुरतं मीठ घालून ही शिजत ठेवलेली आहे। मटकी छानपैकी शिजलेली आहे तर मी गॅस बंद करते। ही शिजवलेली मटकी आपण उसळ बनवण्यासाठी आणि तर्री बनवण्यासाठी वापरणार आहोत। आता तर्री बनवण्यासाठी काही मसाले घेत आहे। 1 टेबलस्पून गोडा मसाला, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण तर्री बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे तर कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेत आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून तो तेलामध्ये परतून घेत आहे। आता ह्या कांद्यामध्ये 1/4 टीस्पून हिंग घालून तोही कांद्याबरोबर परतून घेत आहे। आता ह्या कांद्यामध्ये 1 टीस्पून हळद घालून तेही परतून घेत आहे। हळद कांद्याबरोबर छानपैकी परतून झाल्यावर त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून तोही छानपैकी परतून घेत आहे। कांदा लसूण मसाला घालून झाल्यानंतर आता यामध्ये मी गोडा मसाला घालत आहे आणि तोही परतून घेत आहे।
आता हे दोन्ही मसाले कांद्याबरोबर छानपैकी परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालते आणि तोही कांद्याबरोबर परतून घेत आहे. टोमॅटो कांद्याबरोबर छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी घालत आहे आणि पुन्हा ढवळून घेत आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून ढवळून घेत आहे. आता यामध्ये 3 टेबलस्पून खोबऱ्याचं वाटण घालून तेही कांदा टोमॅटो बरोबर परतून घेत आहे. आता यामध्ये मी थोडंसं वाटणाचं पाणी घालत आहे. वाटणाचं पाणी घालून हे सर्व मी ढवळून घेत आहे. तर्रीची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता उकडलेल्या मटकीचे आपण 2 भाग करणार आहोत. उसळ बनवण्यासाठी थोडी मटकी मी वेगळी काढलेली आहे आणि राहिलेली मटकी आणि तिचं पाणी मी ग्रेव्ही मध्ये वापरणार आहे. ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे. यातून तेल बाजूला व्हायला लागलेलं आहे. आता तयार झालेल्या ग्रेव्ही मध्ये मटकी आणि मटकीचं पाणी घालत आहे आणि तेही या ग्रेव्ही मध्ये ढवळून घेत आहे. आता या तर्रीमध्ये अर्धा लिंबाचा रस घालत आहे. तर्रीला छानपैकी रंग आलेला आहे. तर्री तयार झालेली आहे. मिसळ तयार करण्यासाठी सर्वात प्रथम आपली तर्री तयार झालेली आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पाव किलो बटाटे शिजवून घेतलेली आहे. उकडलेल्या बटाट्याची सालं काढून घेत आहे. आता बटाट्याची भाजी तयार करायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालत आहे. गरम झालेल्या तेलामध्ये 1 टीस्पून राई घालत आहे. राई छानपैकी तडतडल्यावर त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे. आता यामध्ये 3 कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून हे सर्व परतून घेत आहे. हे सर्व परतून झाल्यावर यामध्ये 1/4 टीस्पून हळद आणि थोडासा हिंग घालून हे परतून घेत आहे. फोडणी छानपैकी तयार झालेली आहे. तर या फोडणीमध्ये
कुस्करलेली बटाटी घालत आहे आणि कुस्करलेली बटाटी या फोडणीमध्ये छानपैकी मिक्स करून घेत आहे. चवीपुरतं मीठ घालून ही भाजी छानपैकी परतून घेत आहे. भाजीमध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून भाजीमध्ये नीट मिक्स करून घेत आहे. बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, तर मी आता गॅस बंद करत आहे. आता आपण मटकीची उसळ बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. या कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेत आहे. गरम झालेल्या तेलामध्ये 1 टीस्पून राई घालत आहे. राई छानपैकी तडतडलेली आहे. तर आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि 1 टेबलस्पून आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालत आहे. कांद्याबरोबर आलं लसणाची पेस्ट छानपैकी भाजून घेत आहे. कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छानपैकी भाजल्यावर त्यामध्ये 1/4 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि थोडासा हिंग घालून हे सर्व परतून घेत आहे. फोडणी छानपैकी तयार झालेली आहे, तर यामध्ये उकडलेली मटकी घालून ती परतून घेत आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे. मीठ घालून ही उसळ छानपैकी परतून घेत आहे. छान अशी मटकीची सुकी उसळ तयार झालेली आहे. तर आता गॅस बंद करत आहे. मिसळ बनवण्यासाठी तर्री, बटाट्याची भाजी आणि मटकीची सुकी उसळ तयार झालेली आहे. बटाट्याची भाजी आणि तर्री वेगवेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे. आता आपण मिसळ बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी प्लेटमध्ये सर्वात अगोदर बटाट्याची भाजी घेत आहे. बटाट्याच्या भाजीवर सुकी उसळ घालत आहे. उसळ घालून झाल्यावर थोडंसं फरसाण घालत आहे. फरसाण घालून झाल्यानंतर गरम गरम तर्री त्यावर ओतत आहे. आता ह्या मिसळ बरोबर बाजारातून आणलेले पाव ठेवत आहे. प्लेटमध्ये एका साईडला बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू ठेवलेला आहे आणि थोडंसं फरसाण ठेवलेलं आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी मिसळ तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये.